चोपडा तालुक्यात देशी आंब्याला चांगला बहर, यंदा उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। चोपडा तालुक्यात पूर्वी शेतामध्ये 1-2 तरी मोठी देशी आंब्याची झाडं हमखास दिसायची। देशी आंबे मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असायचे। मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतांमधील देशी आंब्यांची झाडे हळूहळू कमी होत गेली असून आता ती मोजक्या शेतांमध्येच पाहायला मिळत आहेत। ज्या शेतांमध्ये अजूनही देशी आंब्याची मोठी झाडे आहेत त्या झाडांना यंदा चांगला बहर आला आहे। बहरलेली आंब्याची झाडे पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्यांचंही लक्ष वेधून घेत आहेत। आंब्याला आलेल्या बहरामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे। मात्र ढगाळ वातावरण कायम राहिल्यास आंब्याच्या झाडांना आलेला मोहर गळून जाण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हवामान अनुकूल राहावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना आंबा लागवडीसाठी शासनानं प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिल्यास अनेक शेतकरी आपल्या शेतात पुन्हा देशी आंब्याची लागवड करतील अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। या संदर्भात म्हणजे या वर्षी हिवाळा चांगला पडला म्हणून या हिशोबाने प्रत्येक झाड चांगलं फुटलेलं आहे। त्या हिशोबाने देशी आंबा बी गावठी आंबा बी सगळेच योग्य आलेले आहेत। यंदाच्या वर्षी आंब्यांचा मुहूर्त चांगला आहे। या हिशोबाने काही हमखास कैद्या येतील, हमखास पीक येईल, हमखास आंबा येतील। म्हणजे नाही, पूर्वी जो आपण पाहायचो की प्रत्येक शेतामध्ये 1 किंवा 2 झाडं आंब्याचे दिसायचं, कमी झाले ते। आता शेतकरी आंबे लावत नाही, दुसऱ्या पिकामुळे आंबा लावत नाही। ते झाड चोफेर मोठं होतं ना, तर सावलीमुळे ते पीक येत नाही, तेवढी जागावर उत्पन्न येत नाही। उत्पन्न येत नाही म्हणून त्या हिशोबाने आंबा काही लावत नाही आता लोक शेतकरी। पण आंब्याचं झाड राहिलं शेतात तर मग मजुरांना किंवा आपल्याला बसायला जेवणाला एकदम आलिशान झाड आहे ती, एकदम सावली राहते, काही प्रॉब्लेम नाही येतं। पण लोकांनी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे आंब्याचे झाडं लावायला पाहिजे। जर यावर्षी थंडी जर म्हणजे अजून याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का ढगाळ वातावरणाचा? नाही, आभरट कधी आला तर परिणाम फुलगा येतं, आभरट नाही आला तर एकदम खूप परफेक्ट येईल। मग म्हणजे यावर्षी आंब्याचं उत्पन्न चांगलं येऊ शकते। अच्छा, शेतकऱ्यांनी आंब्याचे झाडं लावले पाहिजे आणि सरकारने प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्याला। सरकारने काहीतरी सबसिडी म्हणा, काहीतरी त्याला त्याच्यात प्रोत्साहन दिलं तेव्हाच ते शेतकरी लावतील। अच्छा, जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने। लोकनायक न्यूज